आज वाल्मिक कराडला केज सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मसाजोगमध्ये तणावाची स्थिती असल्यानंच प्रशासन देखील सतर्क असलेलं पाहायला मिळत आहे। सकाळी 11 वाजता वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडवर आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये स्थानिक पोलिसांकडे तपास होता, पुरावे नष्ट झाले असावेत, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा हा आरोप आहे। बीड प्रकरणात निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती कधी होणार असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी केला आहे। ताई, तुमच्या मागणीनंतर आता बीडमध्ये नवीन SITची स्थापना करण्यात आली आहे, काय प्रतिक्रिया? कसं आहे की माझ्या ज्या मुख्य मागण्या होत्या मुख्यमंत्र्यांकडे, त्याच्यापैकी एक मागणी ही देखील होती की SITला कम्प्लिटली डिसबँड करा। 9 पासून जवळजवळ 27-28 पर्यंत CID कडे तपास दिला गेला नव्हता, तो तिथल्या लोकल पोलीसकडे होता। त्यामुळे पुरावे किती टक्के नष्ट झाले असतील अशी भीती मला वाटायला लागली आहे, कारण पुरावेच जर राहिले नाहीत तर त्याच्यावर पुढची चौकशी काय खाक होणार। वाल्मिकी कराडवर मोका लावा असा प्रकारची तुमची मागणी आहे, काय मागणी? कसं आहे की जर मे महिन्यापासनं हे शिंदे नावाचे जे गृहस्थ आहेत आवादाचे, ते एकदा नाही अनेकदा म्हणाले, त्यांनी कंप्लेंट्स दिल्यात, त्यांनी FIR केली आहे। मे महिन्यापासनं खंडणी मागितली जाते, वारंवार या तक्रारी त्या कंपनीने पोलिसात केल्या होत्या, पण चौकशी झाली नव्हती का? कारण तेव्हा धनंजय मुंडे यांचा दबाव नक्की हा पोलिसांवर होता। म्हणूनच आमची जी मागणी होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे। एक तर ते रिटायर्ड जे जज आहेत त्यांची नियुक्ती कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, आणि अजून किती कालावधी लावणार आहात आणि किती आम्हाला त्रास देणार आहात जनतेला, हा प्रश्न मला त्यांना विचारावा वाटतो। वाल्मिकी कराड सध्या EDच्या रडारवर आहे असं सांगितलं जात आहे, कारण त्याच्या एकाच बिल्डिंगमध्ये 7 ऑफिस आहेत। 7 ऑफिस फक्त एका बिल्डिंगमध्ये नाही, त्यांच्या कित्येक लोकांच्या नावावर बेनामी प्रॉपर्टीज देखील आहेत। तर हे बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली सुद्धा त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, EDने चौकशा केल्या पाहिजेत की इतकी अमाप संपत्ती, एवढी वाईनची दुकानं,